मोर्चात बाळासाहेब थोरातांनी भंडारेंचे वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ दाखवले। भंडारेंना महाराज म्हणणार नाही, थोरातांचा भंडारेंवर हल्ला बोल। कीर्तनावेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते। बाळासाहेब थोरातांनी माझ्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ पसरवला। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य। भंडारेंना धर्माच्या नावाखाली राजकारण करायचंय। शांत आणि बंधुभावाचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर अशा प्रवृत्तींना सरकारनं रोखलं पाहिजे। बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंचा विरोध। तर राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? भुजबळांचा सुहास कांदेंचा भुजबळांना सवाल। तुळजापूर विधानसभेमध्ये 6000 बोगस मतदार, तर 10 महिन्यांपूर्वीच तुम्ही गुन्हा नोंदवून सुद्धा तपास केला नाही। बोगस मतदार यादीमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी। खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। मतचोरीच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीची तुळजापुरात मशाल रॅली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग। विधानसभेवेळी महाविकास आघाडीतील तिघांनी सुद्धा सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं, तर 3 पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती। अजित पवारांचं वक्तव्य। पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका योग्य नाही, रोहित पवारांची टीका। तर खासदार सुनेत्रा पवार शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानतात। रुपाली ठोंबरे पाटलांचं रोहित पवारांना उत्तर। कथित चिकर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर। तर चार्जशीटमध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या, रोहित पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकरांची मागणी। तर नांदेड, यवतमाळ आणि हिंगोलीमधून जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याचीही मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी। स्वागतावेळी प्लास्टिक पिशव्या आणल्यानं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलंच छापलं। अजित पवार, आम्हाला हिंगणघाट एपीएमसीसाठी 25 कोटींचा निधी द्या। दादा तुम्हाला नाही तर कुणाला निधी मागणार? भाजप आमदार समीर कुणावार यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। अजित पवारांनी मला बरंच काही दिलंय, फक्त आमदारकी राहून गेली। हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्याकडून खंत व्यक्त। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। पालघर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 ते 5 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष राहील। पालघर जिल्हा परिषद, वसई विरार, मनपाही भाजपच्या ताब्यात असेल। मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा महापौर बसेल। गणेश नाईकांचा दावा। स्वप्न बघायला प्रत्येकाला अधिकार। स्वप्न बघायची इच्छा सगळ्यांचीच असते। शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांची गणेश नाईकांवर टीका। ठाण्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष राहील असं गणेश नाईक यांनी वक्तव्य केलं। 20 वर्ष या मतदारसंघानं केवळ ड्रामा, नाटक, नौटंकी पाहिली। माजी आमदार पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढतायत। नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका। मनोज जरांगेंची 24 ऑगस्टला मांजरसुंबामध्ये अंतिम इशारा सभा। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचा 29 ऑगस्टपासून मुंबईत जाण्याचा इशारा। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक। भुजबळांनी आढावा बैठक घेणं चूक नाही, अजित पवारांकडून पाठराखण। जखम असताना पावसाच्या पाण्यातनं किंवा चिखलातनं चालल्यास लेप्टोची शक्यता। पावसाच्या पाण्यातनं प्रवास केलेल्यांनी 72 तासात औषधोपचार करणं आवश्यक। मुंबई पालिकेकडून आवाहन। उजनी धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ। भीमा नदी काठच्या पिकांचं यामुळे मोठं नुकसान। नाशिकमध्ये गंगापूर धरणातनं 7735 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा। नदीकाठच्या वसाहतीमध्ये सुद्धा पाणी शिरलं। गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर। इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम। भामरागड तालुक्यामध्ये चौथ्यांदा ही पूर परिस्थिती निर्माण। तर नांदूर मधमेश्वर धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेकनं गोदावरी पात्रात विसर्ग। गोदावरी नदी काठासह
नाशिक, अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गंगापूर आणि दारणा धरणातून आलेल्या पाण्याचा नाशिकच्या सायखेड्यामधून 28,000 क्युसेकने गोदावरी पात्रात प्रवाह. सायखेड्यामधील घरांना स्मशानभूमीला या पुराचा वेढा. जळगावच्या चाळीसगावमधील मन्याड धरण सुद्धा ओव्हरफ्लो. धरणातनं 800 पेक्षा जास्त क्युसेकने विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न यामुळे मिटला. सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पूरस्थिती कायम. गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू असल्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागलं. उजनी आणि वीर धरणातनं सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये, तर पंढरपूर तालुक्यातल्या गोपाळपूर पूल पाण्याखाली. मंगळवेढा पंढरपूर महामार्ग सुद्धा बंद. जळगाव एमआयडीसीमधील हॉटेल तारामध्ये सुरू कुंटण खाण्यावर आता पोलिसांच्या पथकाचा छापा. कारवाईमध्ये 3 महिलांची सुटका तर 2 बांगलादेशी महिलांचा सुद्धा यामध्ये समावेश. मालकासह 5 जणांना अटक. नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पोलीस विभाग आणि पालिका प्रशासनाकडून पाहणी. विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाणार. गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेक रस्ते बंद ठेवले जाणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम निधीअभावी बंद. जिल्हा परिषदेकडून 109 कामांसाठी 68 कोटींची मागणी, मात्र निधी नसल्यामुळे कामं रखडली. नंदुरबार जिल्हा गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा. धुळ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक. ईद ए मिलादची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घेतला निर्णय. शिंदखेडा इथल्या नेरच्या सावतामाळी मंदिरामध्ये कायदेविषयक जनजागृती आणि साक्षरता शिबिराचं आयोजन. शिबिराला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बुलढाण्यामध्ये कंत्राटदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. कंत्राटदारांची थकलेली देयकं तात्काळ देण्याची मागणी. देयकं मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा सुद्धा इशारा. भंडाऱ्याच्या कारधा पवनी मार्गावर दौडी पार या परिसरामध्ये चितळ दुचाकीला आडवा आल्यामुळे अपघात, तर सीआरपीएफ जवानाचा यामध्ये मृत्यू. दयाल क्षीरसागर असं या जवानांचं नाव. रायगडमधील नागोठणे या ठिकाणी घरगुती वादातनं तरुणीनं आंबा नदीमध्ये उडी मारली. दरम्यान पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नदीत उतरून या महिलेचा जीव वाचवलाय. आंबा नदीत 300 मीटर वाहून गेली होती ही महिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त जाणार. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची महामार्गाची पाहणी केल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. चिपळूणमध्ये वसिष्ठी नदीच्या पुलावरून शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे. दरम्यान महामार्गाच्या दुरावस्थेवरून आदित्य ठाकरे आणि काँग्रेसकडून टीका. पुण्यातील धायरीच्या नागरिकांनी अजित पवारांना आवाहन करणारं बॅनर लावलं. दादा, एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या. तुम्ही आल्याशिवाय रस्ता होणार नाही असा आशयाचा या बॅनरवर उल्लेख. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची एमआयडीसी चाकण प्रकल्पाला भेट. आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वातील समितीकडून औद्योगिक प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून बाळ कांदळकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगेश जोशी यांची निवड. नाशिकच्या बागलाणमधील तळवाडे भांबरेच्या ग्रामस्थांचं या ठिकाणी उपोषण. दरम्यान हरणबारी कालव्याचं काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. कालव्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याचीही मागणी. गोंदियाच्या गोरेगावमधील पाथरी गावामध्ये मुदत संपलेला जलजिरा खाल्ल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा, तर जिल्हा परिषद शाळेच्या 7 विद्यार्थिनींवर गोरेगाव रुग्णालयामध्ये उपचार. अहिल्यानगरच्या नेवाशातील वडुळे गावामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून शेतकऱ्यानं व्हायरल केला. विश्वास नांगरे पाटलांच्या नावानं डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठ महिलेची 21 लाख रुपयांची फसवणूक. दहशतवादी कारवाईमध्ये आर्थिक मदत केल्याची भीती दाखवत गंडा. कोपरखैरणे पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. जळगावात सनातन संस्थेच्या वतीनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात जोरदार निदर्शनं. सनातन संस्थेच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा केला निषेध. येवला तालुक्यातील देवळाणे या ठिकाणी 18 वर्षांच्या यशराज बोर्डे या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. दरम्यान यशराजला पबजी या मोबाईल गेमचं गंभीर व्यसन लागलं होतं. यामुळेच त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचाही संशय.